नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत प्रमुख प्रसादालयमध्ये। या ठिकाणी आपण पाहू शकतो भगर आहे, वेपर्स आहेत आणि चहा आहे, ज्याला दूध लागेल दूध सुद्धा आहे। मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत आता 8:30 आणि आम्ही नाश्ता करण्यासाठी या ठिकाणी सारंगपूरच्या स्वामीनारायण मंदिरात आलेलो आहोत प्रमुख प्रसादालयामध्ये। या ठिकाणी आपण पाहू शकतो बरेच लोक आहे, बरेच लोकांची व्यवस्था देखील आहे। अत्यंत सुंदर असं हे या ठिकाणी स्थळ आणि या ठिकाणी आपण प्रमुख प्रसादालयामध्ये महाप्रसाद या ठिकाणी घेणार आहोत नाश्त्याचा। कसा वाटला नपू सर? हाँ, लोगों का नाश्ता बढ़िया, एकदम सुपर। नाश्ते में क्या है, एकदम मस्त चूड़ा है, खिचड़ी है। हाँ, नाश्ते में चाय है, चूड़ा है। हाँ, पकड़ो ना। क्या क्या है हमारे दर्शकों को बताओ। हाय, हाँ, जय स्वामीनारायण। जय स्वामीनारायण। आलू में पूरी सी एकदम मस्त लजीजदार आहे आणि मस्त बनलेला आहे। छान बनलंय ना? एकदम चला भारी। नाश्त्याचा आस्वाद घेऊया आणि नंतर भेटूया। ओके। मित्रांनो, नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही जातोय हनुमान दादाच्या दर्शनासाठी। या ठिकाणी फोटोग्राफी पण होते, आपण पाहू शकतो अत्यंत सुंदर असा व्ह्यू। आणि हे स्वामीनारायण मंदिर सारंगपूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत मित्रांनो। तर आता यानंतर आपण जाणार आहोत सारंगपूरच्या दर्शनासाठी, सारंगपूरच्या हनुमान दादाच्या दर्शनासाठी, जे की अत्यंत महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं आणि बरेच भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। तर आपण पण जाणार आहोत मित्रांनो। तर चला जाऊया सारंगपूरच्या दर्शनासाठी। मित्रांनो, तुम्हाला एक अशी जागा दाखवतो की जागा खूपच महत्त्वाची आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो, तुम्हाला दिसतंय या ठिकाणी एक गोल रिंगण दिसतंय। तर मित्रांनो, हे नुसतं गोल रिंगण नसून या ठिकाणी ज्यावेळेला हे मंदिर बांधण्यात आलं त्यावेळेला चुन्या घाणायची दगड हा होता, म्हणजे चुना या ठिकाणी हे केला जायचा। आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की संपूर्ण संतगण किंवा हरिभक्त हे या ठिकाणी चुना या ठिकाणी बारीक करायचे आणि तो चुना लिपून या ठिकाणी मंदिराचं काम पण झालेलं आहे। बऱ्याच ठिकाणी हा तो पवित्र घाणा आहे चुन्याचा, आपण या ठिकाणी पाहू शकतो। अत्यंत सुंदर असं हे दृश्य। तर चला मित्रांनो, जाऊया सारंगपूर हनुमान दादाच्या दर्शनासाठी। मित्रांनो, जय हनुमान, जय बजरंगबली, जय श्रीराम। मित्रांनो, आपण माझ्या मागे पाहत आहोत की कष्टभंजन हनुमान दादाचं या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहोत। हे आहे कष्टभंजन हनुमान मंदिर आणि या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी जात आहोत। आपल्या मागे कष्टभंजन हनुमानाचं या ठिकाणी मंदिर आपल्याला दिसेल। या ठिकाणी हा ट्रस्ट आहे कष्टभंजनचा आणि या ठिकाणी संत निवास पण आपल्याला बाजूमध्ये दिसतंय, संत निवास आहे। त्या ठिकाणी संतांची व्यवस्था, मागे हनुमान दादाची मोठी मूर्ती दिलेली आहे आणि भव्य अशी मूर्तीचं दर्शन देखील आपण या ठिकाणी करणार आहोत। आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहतोय की आपल्या मागे देखील भगवान स्वामीनारायणच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू पण या ठिकाणी, म्हणजे बैलगाडीवरती भगवान स्वामीनारायण बसले होते ती बैलगाडी सुद्धा या ठिकाणी आहे आणि हरिभक्तांसाठी त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि भोजनालय देखील आहे। तर मित्रांनो, कष्टभंजन हनुमानाचं आज आपण दर्शन घेऊया। अत्यंत पवित्र असं ठिकाण हे मानलं जातं। अनेक भाविक भक्त याच ठिकाणी दर्शनासाठी येतात, तर त्या भाविक भक्तांना देखील आपण या ठिकाणी भेटणार आहोत आणि या मंदिराचं देखील दर्शन करणार आहोत। तर चला मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम। हे आहे कष्टभंजन हनुमान मंदिर। आपण पाहू शकतो अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। मित्रांनो, दूर दूरहून या ठिकाणी हरिभक्त येतात, काही बाधा असतात त्या दूर करण्यासाठी देखील या ठिकाणी हरिभक्त लोक या ठिकाणी येत असतात दर्शनासाठी। असं हे पवित्र स्थळ आणि या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी आलोत। आपल्यालाही हनुमान दादाचं दर्शन आपण या ठिकाणी देणार आहोत। तर मित्रांनो, चला हनुमान दादाचं दर्शन घेऊया। प्रसादालय आहे, आपण पाहू शकतो इकडे प्रसादालय आहे आणि श्रीफळ, आपण श्रीफळ आणि प्रसाद दोघेही घेणार आहोत आणि घेऊन आपण या ठिकाणी जाणार आहोत। तर चला प्रसाद देखील घेऊन घेऊ, प्रसादाची आपल्याला आवश्यकता आहे। प्रसाद
दान भेट आहे, सुकडी प्रसाद आहे. नंतर या ठिकाणी आपण बघू शकतो कुठला कुठला प्रसाद आहे. तर हरकत नाही, आपण या ठिकाणी घेऊ शकतो. प्रसाद आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. प्रसाद लेना आहे, प्रसाद. ये 25 वाले नहीं 50 वाले इधर प्रसाद है, प्रसाद. एक 50 ऑनलाइन हाँ. कूपन क्या होता है? प्रसाद ले सकते हैं अपन इधर अपने हिसाब से जो लेना है अपन को. ऑनलाइन कूपन मशीन में निकलेगा, ये नहीं क्यूआर करूँ तो डायरेक्ट बताओ. प्रसाद कैसा है? 100 वाला बड़ा पैकेट आता क्या? बड़ा पैकेट आता है, ठीक है ना, दे दो ना एक. 100 वाला है. 100 वाला दे दो ना एक. जय स्वामी. चलो आओ इधर. तर मित्रांनो आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रसाद घेतला जातोय आणि प्रसादालय आहे. प्रसाद घेऊन आपण या ठिकाणी प्रसाद घेतोय आपण या ठिकाणी. हनुमान दादाचा प्रसाद आहे, आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रसादाची भाविक भक्तांना व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर चला प्रसाद घेऊया आणि मग यानंतर आपण दर्शन करून जाणार आहोत. मित्रांनो प्रसाद घेतला गेलेला आहे. आपण पाहू शकतो कष्टभंजन हनुमान मंदिर सारंगपुर धाम दादा का प्रसाद. हरिप्रकाश दासजी स्वामी कोठारी आहे तिथले. या ठिकाणी आपण हा प्रसाद घेतलेला आहे. तर चला मित्रांनो, श्रीफळ आपल्याला देखील घ्यायचं आहे, श्रीफळ देखील घ्यायचं आहे. आणि आमच्या नरपत बाईंची या ठिकाणी फोटोग्राफी भरपूर चाललेली आहे, पाहू शकतो आपण.